पाठ 14. सरोजिनी नायडू, पहिल्या स्त्री राज्यपाल, स्वातंत्र्यलढ्यातील प्रभावी कार्यकर्त्या, प्रभावी वक्त्या आणि द नायटिंगेल ऑफ इंडिया या पदवीने जगाला परिचित असलेल्या सरोजिनी नायडू यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1879 रोजी हैदराबाद शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव अघोरनाथ चट्टोपाध्याय होते. ते एक शिक्षणतज्ज्ञ होते. सरोजिनी यांच्या आईचे नाव वरदा सुंदरी होते. त्या उत्तम कवयित्री होत्या. कुशाग्र बुद्धीच्या सरोजिनी वयाच्या 12व्या वर्षी मद्रास विभागात मॅट्रिक परीक्षा पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. सरोजिनी नायडू या हुशार विद्यार्थ्यांनी होत्या. त्यांनी उर्दू, तेलुगू, इंग्रजी, बंगाली व पर्शियन भाषेत प्रभुत्व दाखवले. इंग्रजीवर विशेष प्रभुत्व असलेल्या सरोजिनीचा इंग्रजी भाषेचा विशेष अभ्यास होता. निजामाची शिष्यवृत्ती घेऊन त्या उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेल्या, पण प्रकृती स्वास्थ्यामुळे त्यांना मातृभूमीला परतावे लागले. इंग्लंडहून परतल्यावर जात, पंथ, वय, लोकप्रवादाला ओलांडून त्यांनी 1898 मध्ये डॉक्टर गोविंदराजलू नायडू यांच्याशी आंतरजातीय विवाह केला. त्यांना लहानपासूनच कविता करण्याचा छंद होता. हा गुण त्याच्यात त्यांच्या आईकडून आला होता. विवाहानंतरही त्यांनी कविता लेखन चालूच ठेवले होते. त्या इंग्रजीतून उत्तम कविता करू लागल्या. त्यांचे इंग्रजी काव्याचे संग्रह प्रकाशित झाले. तत्त्वचिंतन व गूढरंजन करणाऱ्या त्यांच्या कविता होत्या. कवितेतून देशाबद्दलचा अभिमान ओसांडून वाहायचा. त्यामुळे त्यांच्या कवितेचे कविवर्य रवींद्रनाथ टागोर यांनी खूप कौतुक केले होते. ते नेहमी सरोजिनी यांची काव्यरचना वाचायचे. त्यांना लोकांकडून भारतीय कोकिळा अशी पदवी देखील मिळाली होती. महात्मा गांधी, ॲनी बेझंट यांच्या संपर्कात आल्यावर त्या काँग्रेसच्या समर्थक बनल्या. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांना 1925 साली कानपूरला भरलेल्या अखिल भारतीय काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद देण्यात आले. नामदार गोखले यांना सरोजिनी नायडू यांनी आपले गुरु मानले होते. नामदार गोखल्यांनी त्यांचे भाषण ऐकून त्यांना त्यांचे वक्तृत्व व बुद्धी देशासाठी वाहण्याची विनंती केली. ते सरोजिनी यांना म्हणाले, तुम्ही कवितेप्रमाणेच तुमचे जीवन समाजसेवेला अर्पण केले तर ते मला तुमच्या कविते इतकेच आवडेल. सरोजिनी यांनी आपल्या भाषणातून तरुणांचे कल्याण, श्रमप्रतिष्ठा, स्त्री स्वातंत्र्य व राष्ट्रवाद यांचा पुरस्कार केला. हैदराबाद येथील प्लेगच्या साथीत त्यांनी फार परिश्रम घेऊन जनतेला सर्वतोपरी मदत केली. त्याबद्दल त्यांना केसर-ई-हिंद हे सुवर्णपदक देण्यात आले. पण ते त्यांनी जालियनवाला बाग येथील हत्याकांडानंतर ब्रिटिश सरकारला हत्याकांडाच्या निषेधार्थ परत केले. विविध चळवळीत त्यांनी काँग्रेसच्या ध्येयधोरणांनुसार प्रसार आणि प्रचार केला. मोहिमा काढल्या इतकेच नाही तर त्यांनी गांधीजींच्या असहकार चळवळीत भाग घेतला. सरोजिनी यांनी हिंदू मुसलमान ऐक्य, स्त्रियांचे पुरुषांच्या बरोबरीने काम करण्याचे हक्क आणि स्वातंत्र्य हेच आपले जीवनकार्य मानले. 1908 मध्ये विधवा विवाह परिषदेत त्यांनी स्त्रियांच्या चळवळीचा पाया घातला आणि येथूनच त्यांच्या स्त्रीविषयक चळवळीचा खरा प्रारंभ झाला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा बनलेल्या त्या पहिल्या भारतीय महिला होत्या आणि भारतातील 4थ्या क्रमांकाचे राज्य उत्तर प्रदेशच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. सरोजिनी यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. महात्मा गांधींसोबत दांडीपर्यंतच्या मिठाच्या सत्याग्रहात सहभागी झाल्या आणि नंतर धरसन सत्याग्रहाचेही त्यांनी नेतृत्व केले. भारतात त्यांच्या वाढदिवसाला महिला दिन म्हणून साजरा केला जातो. सरोजिनी नायडू यांचे नेत्रदीपक जीवन व धैर्य यांना भारतीय महिलांचे आदर्श बनवते.